नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 14 एप्रिल 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात दहशतवादाविरोधी सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत बैठक घेतली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 कझाकस्तान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारताला मागे टाकून कोणता देश रशियन समुद्री क्रूडचा सर्वात मोठा आयातदार बनला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 चीन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, डिसेंबर 2023 पर्यंत भारताच्या GDPची किती टक्केवारी घरगुती कर्ज पातळीच्या ऐतिहासिक उच्चांकाचे प्रतिनिधित्व करते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 40%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कॅनरा बँकेने स्टार्टअपला आर्थिक सहाय्य देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 IIT बॉम्बे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, डिमेशियावरील ब्रिटनच्या संशोधन पथकाचा भाग होण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 डॉक्टर अश्विनी केशवन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF आपला शौर्य दिवस कधी साजरा करते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 9 एप्रिल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, एअर इंडियाच्या ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 जयराज षणमुगम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, आयर्लंडचा सर्वात तरुण पंतप्रधान हा खालीलपैकी कोण बनला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 सायमन हॅरिस। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक ही कोणती ठरली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 HDFC बँक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार युनिकॉर्न निर्मितीच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारताचे स्थान कोणते आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 तिसऱ्या। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, RBIच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार पहिल्या क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप CDS व्यापारात कोणत्या बँकेने भाग घेतला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 SBI। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय बुद्धिबळ कोठे पार पडले आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 धर्मशाळा येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, धर्मशाला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्य स्वामीनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी कोणते पदक जिंकले आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 सुवर्ण पदक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, चीनमधून भारतात होणाऱ्या संगणक आयातीत किती टक्के घट झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 3। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, भारतात चीनमधून होणारी संगणक आयात 3% घटून किती कोटी डॉलरवर आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 91.7। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 मनोज पांडा।
प्रश्न क्रमांक 17 आहे, मनोज पांडा यांची 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे, त्यांनी कोणाची जागा घेतली आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 निरंजन राजाध्यक्ष. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, 16व्या वित्त आयोगात एकूण किती सदस्य हे झाले आहेत? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला कोणता खेळाडू हा सर्वात वयस्कर पुरुष टेनिसपटू ठरला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नोव्हाक जोकोविच. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, नोव्हाक जोकोविच हा किती आठवडे टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहिला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 420. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.